शिबिराचे कार्यकर्ते नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे। या राहुल गांधीचा निषेध करण्याकरता नागपूर जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष आणि शहराचे अध्यक्ष महोदय, संपूर्ण महामंत्री महोदय, संपूर्ण नेते मंडळी या निषेध मोर्चामध्ये या ठिकाणी सहभागी आहे। थोड्याच वेळामध्ये भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब या मोर्चामध्ये, या निषेध मोर्चामध्ये संबोधन करण्याकरता थोड्याच वेळामध्ये उपस्थित राहणार आहे। मित्रांनो, या राहुल गांधीचं डोकं पूर्ण पिसाळलेलं डोकं झालेलं आहे। ओबीसीच्या संदर्भामध्ये बोलत असताना संपूर्ण या भारतवर्षामध्ये राहणारा ओबीसी बांधवांचा खऱ्या अर्थाने अपमान करण्याचं काम या काँग्रेसच्या राहुल गांधींनी केलेलं आहे। आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब युगपुरुष आणि विकास पुरुष या संपूर्ण भारताला या विश्वामध्ये नंबर 1 चा भारत देश निर्माण करण्याकरता, एक शक्तिशाली भारत देश निर्माण करण्याकरता, आर्थिक दृष्ट्या संपन्न करणारा हा भारत देश हिंदुस्थान निर्माण करतात आहे। या समाजातल्या तमाम माणसाला, तो ओबीसीचा असेल, तो 12 बलुतेदार असेल, तो मागासवर्गीय असेल, आदिवासी असेल, तरुण असेल, महिला असेल, व्यापारी असेल, मजूर असेल, समाजातल्या शेवटच्या पंक्तीमध्ये राहणाऱ्या माणसाच्या कल्याणाकरता सातत्याने काम करणारे भारतीय जनता पार्टीचे नेते आपले नरेंद्र मोदी साहेब काम करतात आहे। अशा याच्यामध्ये त्यांच्या जातीवरती लांछनास्पद बोलणे, ते ओबीसी नाही म्हणून त्या पद्धतीने वक्तव्य करणे, अरे राहुल गांधी तुम्हाला माहित आहे आणि या पूर्ण हिंदुस्थानला माहित आहे तुमचं डीएनए कोणतं आहे। तुमचं डीएनए हिंदुस्थानचं नाही आहे, तुमचं डीएनए हे विदेशातलं आहे। तुम्हाला माहित नाही की मिरची खाली लागते की वरती लागते। कुठल्याही गोष्टीचं शेतकरी शेतमजुरांचे प्रश्न तुम्हाला माहित नाही। या भारताला पुढे नेण्याचा तुमचा कुठलाही एजेंडा नाही, हे माहित नसलेला एक बिलकुल काही अर्थ नसलेला निरर्थक व्यक्तिमत्व या काँग्रेसला मिळालेलं आहे आणि ते असे वक्तव्य करतात देशाच्या नरेंद्र मोदी साहेबाच्या बाबतीमध्ये। अहो, देशामध्ये पहिल्यांदा देशाला स्वातंत्र्य मिळून 76 वर्ष झाली। 9-9.5 वर्षाचा कालखंड या देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये पंतप्रधान पद आहे। ओबीसीचं मंत्रालय देशात आणि राज्यामध्ये इकडे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये, चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वामध्ये राज्यामध्ये, देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये, देशामध्ये नितीनजी गडकरी साहेबांच्या नेतृत्वामध्ये ओबीसीचं मंत्रालय, स्वतंत्र मंत्रालय तयार करून या ओबीसीचा पूर्ण सन्मान करण्याचं काम देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी केलेलं आहे। राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केलेलं आहे। जर या बाबतीमध्ये, ओबीसीच्या बाबतीमध्ये आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या विरोधात जर या पद्धतीने वक्तव्य करत असतील तर या ठिकाणी या देशातला तमाम ओबीसी बांधव या काँग्रेसवाल्याला त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। आगामी काळामध्ये कुठेही रस्त्यावरती भटकू देणार नाही। ओबीसीचा सन्मान हा खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टी त्या पद्धतीने सगळ्या ओबीसी बांधवाला सोबत घेऊन त्यांच्या हिताचे काम करण्याकरता त्यांना स्वतंत्र मंत्रालय निर्माण करून त्याच्यासाठी पैशाचं प्रावधान आणि संपूर्ण ओबीसी बांधवाला पुढे नेण्याची भूमिका देशाचे पंतप्रधान जर करतात आणि त्याच्या विरोधामध्ये त्यांच्या जातीविषयी, ओबीसी विषयी बोलत असेल तर ही भारतीय जनता पार्टी रस्त्यावरती उतरलेली आहे। ओबीसी के सम्मान में भारतीय जनता पार्टी मैदान में, ओबीसी के सम्मान में भारतीय जनता पार्टी मैदान में
ओबीसीचा अपमान जर या नाही, ओबीसी का सम्मान, ओबीसी का सम्मान, अरे हिंदुस्तान ओबीसी का, ओबीसी के सम्मान में, ओबीसी का सम्मान, ओबीसी का अपमान, ओबीसी का अपमान. म्हणून या ठिकाणी भारतीय जनता पार्टी रस्त्यावरती उतरलेली आहे. मी या ठिकाणी माझे नेते मंडळी आहेत, पुन्हा या सगळ्या निषेधामध्ये मी आणि माझे संपूर्ण शहरातले आणि पूर्ण ग्रामीणचे संपूर्ण कार्यकर्ते सहभागी आहोत. या ठिकाणी जे बेछूट वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधीचा निषेध या ठिकाणी करतो आणि मी माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. मुर्दाबाद मुर्दाबाद, दोन्ही हाथ वर करून नारे द्या. मोदी जी का अपमान, नहीं सहेगा हिंदुस्तान, ओबीसी का अपमान, नहीं सहेगा हिंदुस्तान, मोदी जी का अपमान, नहीं सहेगा हिंदुस्तान, ओबीसी का अपमान, नहीं सहेगा हिंदुस्तान, तेली समाज का अपमान, नहीं सहेगा हिंदुस्तान, तेली समाज का अपमान, नहीं सहेगा हिंदुस्तान, ओबीसी का अपमान, नहीं सहेगा हिंदुस्तान, मोदी जी का अपमान. नहीं सहेगा हिंदुस्तान. राहुल गांधी मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, राहुल गांधी मुर्दाबाद, मुर्दाबाद राहुल गांधी मुर्दाबाद. मुर्दाबाद मुर्दाबाद. नीम का पत्ता कड़वा है, राहुल गांधी यानंतर मी आदरणीय आपले रामटेकचे माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या या मोर्चामध्ये ओबीसी विषयी, दिलीप भाऊ ओबीसीचे आमचे अध्यक्ष जिल्ह्याचे, मी यांना विनंती करतो की त्यांनी ओबीसीवर थोडा आपल्या सर्व मोर्चामध्ये सामील झालेल्या सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करावं. राहुल गांधी मुर्दाबाद, राहुल गांधी मुर्दाबाद, राहुल गांधी मुर्दाबाद. मुर्दाबाद मुर्दाबाद. मोदी साहब के सम्मान में, हेलो हेलो. मोदी साहब के सम्मान में भाजपा मैदान में नहीं सहेगा ओबीसी अपमान. आज आपण ज्या काँग्रेसच्या राहुल गांधी यांनी आपल्या देशाचे प्राईम मिनिस्टर नरेंद्रजी मोदी यांच्याबद्दल जे अभद्र शब्द त्यांनी व्यक्त केले किंवा त्यांनी म्हटले, त्यानिमित्त सर्व भारतीय जनता पार्टी ग्रामीण आणि शहर आज या संविधान चौकमध्ये आपण इथे उपस्थित झालो. या रॅलीला, या मोर्चाला प्रामुख्याने उपस्थित महाराष्ट्राचे प्रभारी माननीय आशिषजी देशमुख साहेब, या जिल्ह्याचे अध्यक्ष सुधाकररावजी कोळे, या शहराचे अध्यक्ष बंटीभाऊ कुकडे, त्याचप्रमाणे सर्व आजी माजी आमदार आणि सर्व बंधू आणि भगिनींनो, कानाकोपऱ्यातून नागपूर जिल्ह्यामध्ये कालच प्रेस नोट घेतली भाऊनी आणि काल 9 वाजता मॅसेजवर आता मोठ्या संख्येनं ओबीसी बांधव आपल्या इथे जमा होत आहे. ज्या पद्धतीनं काँग्रेस वक्तव्य करते आहे, कारण देशामध्ये नरेंद्र मोदीचं नेतृत्व सर्व समाजवेशक, सर्व समाजाला घेऊन चालणारं नेतृत्व तुम्हाला दिसते आहे आणि इथेच कुठेतरी त्यांच्या पायाखालची माती घसरल्यासारखी असून बेताल वक्तव्य काँग्रेसवाले करते आहे. काँग्रेसवाल्याला समजून नाही राहिलाय का आता ह्या सामोर कसं बीजेपीला सामोर कसं जायचं, म्हणून त्या पद्धतीने कुठल्याही डोक्याचा वापर न करता, कुठलाही विचार न करता आज बेताल वक्तव्य करायला हे काँग्रेसवाले सुटलेले आहे. म्हणून आपण ह्या राहुल गांधी जे खासदार आहेत, त्या खासदारांनी जे वक्तव्य केलं त्या राहुल गांधीबद्दल आपण त्यांचा मुर्दाबाद हा निषेध ग्रामीणच्या वतीनं मी करतो. त्यांचा जाहीर निषेध करून मी इथेच थांबतो. धन्यवाद. यानंतर बोलो भारत माता की. राहुल गांधी मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, राहुल गांधी मुर्दाबाद. मुर्दाबाद मुर्दाबाद. अरे मोदी जी का ये अपमान
नहीं सहेगा हिंदुस्तान, मोदी जी का ये अपमान, नहीं सहेगा हिंदुस्तान। मुर्दाबाद मुर्दाबाद। राहुल गांधी मुर्दाबाद। यानंतर नाही तो नेमका कळवा आपण ते आपल्या याच्यात नाही घ्यायचं। मान्य समीरभाऊ मेघे यांना विनंती आहे की त्यांनी आंदोलनात यावे। मान्य समीरभाऊ मेघे या ना बोलू। यानंतर समीरभाऊ समीरभाई मागे मेघे जाए ना। आपल्याला सगळ्यांना संबोधित करतील। या ना, बोलो बोला ना। भारत माता की। अरे राहुल गांधी मुर्दाबाद, राहुल गांधी मुर्दाबाद, राहुल गांधी मुर्दाबाद। मोदी जी का ये अपमान, नहीं सहेगा हिंदुस्तान, मोदी जी का ये अपमान, नहीं सहेगा हिंदुस्तान। मोदी जी का ये अपमान, ओबीसी का ये अपमान, नहीं सहेगा हिंदुस्तान। ओबीसी का ये अपमान। मी बोलतो ना, मला बोलायचं आहे। याच्यानंतर निदानजी आपल्या सगळ्यांना संबोधित करतील। मित्रांनो, आज आपल्या संविधान चौकामध्ये धरणे आंदोलन आदरणीय आपल्या या महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष आणि आपले नेते आदरणीय बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वामध्ये संपन्न होणार आहे। 10 मिनिटांमध्ये ते आपल्यामध्ये येणार आहे। तत्पूर्वी सर्व नेत्यांना 2-2 शब्द बोलण्याकरता आपण सांगणार आहोत। तत्पूर्वी मी ओबीसीवर 2 शब्दांमध्ये प्रकाश टाकणार आहे। भारत कोई भूमि का टुकड़ा नहीं, ये जीता जागता एक महाराष्ट्र है। भारत कोई भूमि का टुकड़ा नहीं, ये जीता जागता एक राष्ट्र पुरुष है। ये चंदन की भूमि है, ये वंदन की भूमि है, ये अर्पण की भूमि है, ये तर्पण की भूमि है। ये इसकी नदी नदी हमारे लिए गंगा जल है, इसका पत्थर पत्थर हमारे लिए शंकर जी है। हम मरेंगे तो भारत माँ के लिए, जिएंगे तो भारत माँ के लिए। उसके बाद भी अगर हमारे अस्तियों को कोई कान लगाकर सुनेगा, सुन लो कांग्रेस वालों, अगर हमारे अस्तियों को कोई कान लगाकर सुनेगा तो एक ही आवाज आएगी, बोलो भारत माता की, बोलो भारत माता के। मित्रांनो, जेव्हा जेव्हा आपल्या या भारत देशामध्ये कोणत्याही समाजावर जर अन्याय करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर हे नेहमी काँग्रेसवाल्यांनी केलं आहे मित्रांनो। आणि आज पुन्हा आपल्याला ह्या संविधान चौकामध्ये का बरं मोर्चामध्ये या लागलेला आहे? आदरणीय आमचे नेते आशिषजी देशमुख साहेब आहे, आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय सुधाकरजी कोळे आहे, आमचे अरविंदजी गजबी आहे, आमचे माजी आमदार आदरणीय सुधीरभाऊ पारवे आहे, मल्लिकार्जुन रेड्डी आहे, आमचे आमदार विधान परिषदेचे आदरणीय प्रवीणभाऊ दटके आहे, काँग्रेस आपले भारतीय जनता पार्टीचे सहअध्यक्ष आदरणीय बंटीभाऊ कुकडे आहे। सर्व नेते मंडळी आज आपल्या जिल्ह्यामधून आणि शहरामधून या मोर्चामध्ये पुन्हा सहभागी झालेले आहे। एक 10 मिनिटांमध्ये आदरणीय आपल्या सर्वांचे नेते बावनकुळे साहेब सुद्धा या मोर्चाला संबोधित करणार आहे। आणि हे जे बेताल वक्तव्य, हे जे काँग्रेसचे राहुल गांधींनी काल जे 2 दिवसापूर्वी केलं आणि काल आणखी आपले आदरणीय अध्यक्ष यांनी आपल्या सर्वांना आवाहन केलं की काँग्रेसवाले जेव्हा जेव्हा आपल्या या भारत देशामध्ये कोणत्याही समाजाविषयी असो किंवा आमच्या कोणत्या बी आता 2 दिवसापूर्वी या काँग्रेसवाल्यांनी आपल्या सर्वांना मालूम आहे की आदरणीय आपल्या या भारत देशाचे पंतप्रधान आपल्या सर्वांचे नेते मोदी साहेबांच्या प्रतिमेला काळं फासलं आणि एक आपला असं एक कृत्य या काँग्रेसवाल्यांनी केलं की आपण 3 दिवसापूर्वी जिल्हा परिषदच्या द्वारावरती आपण एक मोठं आंदोलन केलं आणि आपल्या ज्याही मागण्या होत्या की त्या जिल्हा परिषदमध्ये ज्या कोणत्या नेत्याचे चित्र लागले असेल
ते चित्र तिथून निघाले पाहिजे आणि त्यांच्या फोटो तिथून निघाले पाहिजे. त्या सुद्धा आपल्या मागणीला आपल्याला यश आलेला आहे. आणि आज पुन्हा एक कृत्य राहुल गांधीच्या माध्यमातून त्या समाजाविषयी, तेली समाजाविषयी, आपल्या मोदीजी साहेबांविषयी, आपल्या सर्वांच्या नेत्याविषयी जे बेताल वक्तव्य केलेलं आहे, पुन्हा यांना एकदा आपल्याला रस्त्यावर येऊन त्या नेत्यांना कुठेतरी पुन्हा जागा दाखवावं लागेल, ह्या काँग्रेसवाल्यांना जागा दाखवावं लागेल. मित्रांनो, आज आपला ओबीसीचा अपमान झालेला आहे, उद्या आणखी कोणत्या समाजाचा अपमान हे काँग्रेसवाले मागे पुढे पाहणार नाही, आपल्या सर्वांना मालूम आहे. आणि मला सुद्धा आठवते की ज्यावेळेस ओबीसीच्या आरक्षणाकरता आपण सर्व याच ठिकाणी धरणे आंदोलन दिले होते, 10 दिवस आपण ओबीसीच्या न्यायाकरता आपण सर्व इथे एकत्रित आलो होतो, त्यावेळेस बरेचसे काँग्रेसवाल्यांना त्यावेळेस त्यांच्या पुढे आला होता आणि ते सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झाले. आज त्या काँग्रेसवाल्यांना मी आवाहन करतो या जिल्ह्यातल्या सर्व की कुठे गेले तुम्ही आज, की तुमचा नेता एक शब्द आमच्या ओबीसी समावेशी वक्तव्य करतो आणि आपण का आम्ही ओबीसी सोबत आहोत, आम्ही ओबीसी सोबत राहू असं दाखवण्याकरता फक्त तुम्ही रोडवर फिरता. हे असे धंदे बंद करा. आपण आपल्या नेत्याला सांगा की आमच्या या समाजाविषयी, ओबीसी समाजाविषयी जर आपण असा अपमान करत असेल तर आम्ही सहन करणार नाही. आणि काँग्रेसवाले सुद्धा तुम्ही सुद्धा ऐका, जर आमच्या या समाजाचा जर आपण अपमान करून घेत असेल तर आम्ही तुम्हाला रस्त्यावर फिरणं सुद्धा मुश्किल करून टाकेल. हे आजच्या प्रसंगी तुमच्या सर्वांच्या माध्यमातून मित्रांनो सांगतो. हे जेव्हा जेव्हा अपमान करेल तेव्हा आपण सर्व पूर्ण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते ताकदीने येऊ, लढा देऊ आणि यांना दाखवून देऊ की आम्ही ओबीसीचे खरे कार्यकर्ते आहोत, आम्ही ओबीसीच्या मागे राहणारे आहोत. आणि ओबीसीला जेव्हा अपमान होईल तेव्हा न्याय मिळवून द्यायचं काम आपल्या सर्वांच्या माध्यमातून मित्रांनो करू, एवढंच सांगतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो. धन्यवाद, नमस्कार. मुर्दाबाद मुर्दाबाद, राहुल गांधी मुर्दाबाद, राहुल गांधी मुर्दाबाद, राहुल गांधी मुर्दाबाद. बोलो भारत माता की. राहुल गांधी मुर्दाबाद, राहुल गांधी मुर्दाबाद. अरे मोदी जी का ये अपमान, मोदी जी का ये अपमान. भारत माता की. आपल्या सगळ्यांसोबत आताच अर्चनाताई डहाणकर इथे उपस्थित झालेल्या आहे, प्रदेशाच्या ओबीसीच्या महामंत्री आहे. मला त्यांना विनंती आहे की त्यांनी सुद्धा संबोधित करावे. मुर्दाबाद मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद. राहुल गांधी मुर्दाबाद. अरे या काँग्रेसचं करायचं काय, या काँग्रेसचं करायचं काय. मुर्दाबाद मुर्दाबाद. ओबीसी का ये अपमान, मोदी जी का ये अपमान. धन्यवाद. आज परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या खाली संविधान चौकात ज्या ठिकाणी दीन दलित शोषित पीडितांना खऱ्या अर्थानं न्याय देण्याचं काम ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं, त्या संविधाना चौकामध्ये परत एकदा आम्ही सर्व ओबीसी बांधव आमच्या वर झालेल्या अन्यायाच्या आणि अपमानाच्या निषेधार्थ या ठिकाणी एकत्रित आलो आहे. आजच्या या निषेध सभेला प्रामुख्याने उपस्थित ओबीसी प्रदेशाचे प्रभारी सन्माननीय माजी आमदार आशिष बाबू देशमुख, या ठिकाणी उपस्थित जिल्ह्याचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय सुधाकररावजी कोहळे, या ठिकाणी उपस्थित आमदार टेकचंदजी सावरकर, प्रवीणजी दटके, मोठ्या संख्येनं उपस्थित सर्व पदाधिकारी, बंधू आणि भगिनींनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की काल भारत जोडो यात्रेच्या संदर्भामध्ये राहुल गांधी यांनी एक वक्तव्य केलं. त्यांनी जे वक्तव्य केलं ते निश्चितच ओबीसी बांधवांच्या साठी अपमानास्पद आहे. पण मला या ठिकाणी असा प्रश्न करायचा आहे की राहुलजी, आपण भारत जोडो यात्रेकरता निघाला होतात की भारत तोडो यात्रेला निघाला होतात? परंतु तुम्हाला बोलण्यात काही अर्थ नाही.
तुमची ही परंपरा आहे. याआधी देखील आपल्या पूर्वजांनी भारत तोडण्याचा पूर्ण प्रयत्न केला होता. ज्या ठिकाणी एकीकडे भारतीय जनता पक्ष जनसंघ हा अखंड भारताची संकल्पना घेऊन पुढे आलेला आहे, त्याच वेळेला काँग्रेस सातत्याने या ठिकाणी भारत तोडण्याचा प्रयत्न करत आहे. मग तो एकीकडे आमच्या अनेक बांधवांचा अपमान असेल, ओबीसींचा अपमान असेल, एवढंच नाही तर या देशामध्ये जगामध्ये ज्यांना विश्वगुरु म्हणून मान्यता प्राप्त झालेली आहे असे आमचे आदरणीय मोदीजी यांचा देखील अपमान करायला आपण मागे पुढे बघत नाही. मी या ठिकाणी तुम्हाला असं म्हणणार नाही की राहुलजी आपण राजीनामा द्या. राजीनामा घेण्याचं काम या देशातला एक एक नागरिक येणाऱ्या 2024 मध्ये निश्चित रूपानं करणार आहे. याच्यासाठी जास्त दिवस दिल्ली दूर नाही. परंतु पप्पूजी, आपण जो अपमान माननीय मोदीजींचा केलेला आहे, आपण जो अपमान ओबीसी बांधवांचा केलेला आहे, समाजामध्ये वावरणाऱ्या एक एक नागरिकांचा केलेला आहे, त्याचा निषेध करण्यासाठी आज महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यात ओबीसी बांधव हा रस्त्यावर आलेला आहे. काय म्हणता तुम्ही की त्यांचा जन्म हा ओबीसी झालेला नाही, जनरल मध्ये झालाय. अरे तुम्ही कोण सांगणार आहे? या ठिकाणी संविधानाचा अधिकार माननीय बाबासाहेबांना दिलेला आहे आणि त्याच अधिकारामध्ये आज माननीय मोदीजी हे आमचे ओबीसी म्हणून आज विश्वगौरव म्हणून या देशाचं नेतृत्व करत आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये केवळ मात्र एका व्यक्तीचा नव्हे तर ओबीसी बांधवाचा, तेली समाजाचा आपण सगळ्यांचा अपमान केलेला आहे. आपल्याला कितीही जोडे मारले तरी हे कमी पडणार आहे. या ठिकाणी मी एवढंच आव्हान करते, जागा उठा ओबीसी बांधवांनो आणि येणाऱ्या 2024 मध्ये या काँग्रेसला आणि राहुल गांधीला त्याची जागा दाखवा. एवढंच या ठिकाणी थांबते आणि थांबते. धन्यवाद. बोलो भारत माता की. अरे मोदी जी का ये अपमान, मोदी जी का ये अपमान, ओबीसी का ये अपमान. यानंतर या निषेध सभेला उपस्थित असलेले अनिलजी बोढारे यांना विनंती करते की त्यांनी, अजयजी बोढारे यांना विनंती करते की आपणही संबोधित करावे. हॅलो, माझी विनंती आहे, सर्वांनी विखुरलेल्या सर्व इकडे तिकडे सर्व आजूबाजूला गेलेले आहे, सर्वांनी आंदोलनस्थळी यायचं आहे, सर्वांनी सामोर यायचं आहे. सर्वांना विनंती आहे, आपण आंदोलन करायला या ठिकाणी आलेलो आहे. आत्ताच 2-3 काँग्रेसचे लोक इथून गेलेले आहेत, ते पाहून राहिलेले आंदोलनस्थळी कोण कोण आलेले आहे. त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे, बाहेर कोणी राहू नका, सगळ्यांनी या ठिकाणी यायचं आहे. आजच्या या आंदोलनाला प्रामुख्याने ज्यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन होत आहे असे ओबीसीचे आपले नेते आदरणीय आशिषजी देशमुख साहेब, जिल्ह्याचे लोकप्रिय अध्यक्ष आदरणीय सुधाकरजी कोहळे, नागपूर शहराचे भाजपचे अध्यक्ष श्री बंटीजी कुकडे, या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित आमदार प्रवीणजी दटके, आमदार टेकचंदजी सावरकर, या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित माजी आमदार आदरणीय गिरीशजी व्यास, माजी आमदार सुधीरजी पारवे, माजी आमदार मल्लिकार्जुनजी रेड्डी, प्रामुख्याने या ठिकाणी उपस्थित आपल्या ओबीसीचे अध्यक्ष दिलीपभाऊ ठाकरे, उपस्थित प्रदेशच्या आपल्या नेत्या अर्चनाताई डेहनकर, नंदाताई जिचकार, उपस्थित सर्व मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले सर्व आपले पदाधिकारी बंधू आणि भगिनींनो, आमच्या या ठिकाणी ज्यांनी आताच थोड्या अगोदर मार्गदर्शन केलं, आमच्या अश्विनीताई जिचकार, आमच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा अनुराधाताई आमीन, उपस्थित सर्वांचे नाव घेता येईल. मला सर्वांचे नाव माहिती आहे, पण आताच बावनकुळे साहेबांचा निरोप आलेला आहे, या ठिकाणी 5 ते 7 मिनिटांमध्ये येणार आहे. बंधू भगिनींनो, या भारताच्या संविधानामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जेव्हा संविधानाची
निर्मिती केली त्या संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाला जीवन जगण्याचा अधिकार दिला. बाबासाहेब यांची भूमिका चांगली होती, त्यांची दूरदृष्टी होती की भारतातला प्रत्येक माणूस हा चांगला जीवन जगला पाहिजे, त्यांनी प्रत्येकाचा सन्मान केला पाहिजे. परंतु आपण पाहत आहोत ज्या संविधान चौकामध्ये आपण हे आंदोलन करत आहोत, ज्या संविधान चौकामध्ये ही आंदोलन करण्याची वेळ आपल्यावर आलेली आहे, अशा या राहुल गांधी नालायक मुलाच्या माध्यमातून या भारतामध्ये वारंवार कुठले नाही कुठले दूषित विधान करून या भारताची प्रतिमा मलिन करण्याचं काम हा राहुल गांधी वारंवार करत आहे. काँग्रेसची हीच परंपरा आहे का, हा आमच्या त्यांना एक प्रश्न आहे. वारंवार काही दिवस गेले की ते बळबळ करत राहतात, यांचे कार्यकर्ते आमच्या मोदीजींचे होर्डिंग फाडत राहतात, होर्डिंगला काळं फासत राहतात. वेळ आता अशी आलेली आहे, भारतीय जनता पार्टीने किती सहन करायचं. यांनी दिलेले काम आज आपण निवडणुकीच्या माध्यमातून पाहत आहोत. यांना निवडणुका जिंकता येत नाही, यांना भारतीय जनता पार्टीची बरोबरी करता येत नाही. मग यांना त्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना बदनाम करण्याचं काम हे काँग्रेसने या ठिकाणी सुरू केलेलं आहे. बंधू भगिनींनो, या ठिकाणी 22 तारखेला आपण पाहिलं, 22 जानेवारीला ज्या बाबरच्या सरदारांनी मीर बाकींनी रामाचं मंदिर पाडलं होतं, त्याच ठिकाणी आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी भव्य श्रीरामाचं मंदिर त्या ठिकाणी बांधलं. माझा एक प्रश्न या काँग्रेसला आहे, हे राहुल गांधी हे मीर बाकीची औलाद आहे का? आणि जर हे कृत्य असे वारंवार करत असेल तर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तुमच्या घरावर हल्लाबोल करायला आम्ही भेटणार नाही. येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून हा ओबीसी समाज जो मोठ्या प्रमाणे पक्षासोबत असलेला समाज आहे, हा तुमच्या घरावर यायला मागे पुढे पाहणार नाही. उद्या जर तुमच्या घराची हानी झाली, तुमचं नुकसान झालं, याला जबाबदार यांचे नेते मंडळी राहणार आहे, हे आम्ही या ठिकाणी प्रामुख्याने सांगतो. या भारतामध्ये, या महाराष्ट्रामध्ये, या जिल्ह्यामध्ये ओबीसी समाज मोठ्या प्रमाणात आहे. वारंवार राहुल गांधी आणि त्यांचे नेते ओबीसी समाजाबद्दल विकृत विधान करतात आणि या विकृत विधानाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीशी जुळलेला जो ओबीसी मोठा समाज आहे, या ओबीसी समाजाचं मन दुखवण्याचं काम करतात. काल त्यांनी राहुल गांधींनी असं म्हटलं, मोदीजी हे तेली नाही आहेत. माझी एक विनंती त्यांना आहे, काँग्रेसने आपला इतिहास तपासावा. ते इटलीमधून आलेले आहे, त्यांची संस्कृती इटलीची आहे, ते भारताचे नाही आहे. त्यांनी भारतामध्ये येऊन घाण करावी नाही, त्यांनी इटलीमध्ये जावं आणि इटलीमध्ये जाऊन सोनिया गांधी यांची संस्कृती काय आहे, त्यांचा धर्म काय आहे, हे अगोदर त्यांनी तपासावं आणि त्यानंतर मोदीजींवर आरोप करावे. माझी आपल्याला विनंती आहे बंधू भगिनींनो, हे वारंवार ओबीसी समाजाच्या भावना दुखवतात, ओबीसी समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करतात. माझी आपल्याला विनंती आहे, ज्या ज्या भागात ते काँग्रेसचे नेते असतील त्या त्या भागामध्ये यांना जाब विचारण्याची गरज आहे. त्या त्या भागामध्ये जाऊन काँग्रेसच्या नेत्यांना परेशान करण्याची गरज आहे, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये ओबीसी समाजाच्या बद्दल चांगली भूमिका हे घेतील. बंधू भगिनींनो, जो तो उठतो तो मोदीजी बद्दल बोलतो, तो ओबीसी बद्दल बोलतो. या काँग्रेसवाल्यांना दुसरे कामधंदे राहिलेले नाही आहे. या काँग्रेसवाल्यांच्या बुद्ध्या खराब झालेल्या आहे, यांची अक्कल गहाण पडलेली आहे. मला तर असं वाटते या काँग्रेसवाल्यांना यांचा जो राष्ट्रीय पक्ष आहे हा सुद्धा मोडकळीस निघलेला आहे आणि यांना मोदीजी विरुद्ध काहीच सापडत नाहीये. विकासाचं राजकारण घेऊन मोदीजी या देशामध्ये काम करत आहे, ओबीसी समाजाला जोडण्याचं काम केलेलं आहे. आणि आपल्याला माहित आहे, आपल्या जिल्ह्यातले नितीनजी गडकरी साहेब असो,
देवेंद्रजी फडणवीस साहेब असो, चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब असो, ओबीसी करता मोठ्या प्रमाणात काम करत या ठिकाणी काम करत आहे. मागे आपण पाहिलं या विदर्भामध्ये आपले माजी आमदार आशिषजी देशमुख साहेब यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण विदर्भामध्ये ओबीसी जोडण्याचं काम केलं. तेव्हा सुद्धा यांनी टीका टिप्पणी करण्याचं काम या काँग्रेसवाल्यांनी केलं. परंतु आपले आशिषजी देशमुख साहेबांनी त्यांच्या सर्व टीमनं या संपूर्ण विदर्भातील ओबीसी समाजाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी ओबीसी करता काय चांगले काम करताय हे दाखवण्याचं उद्दिष्ट देशमुख साहेबांनी त्यावेळी केलं. आणि तेव्हा सुद्धा या काँग्रेसवाल्यांनी टीका टिप्पणी केली, यात्रेला दूषण लावण्याचा प्रयत्न केला. परंतु भारतीय जनता पार्टीचा हा कार्यकर्ता एकदा का त्यांनी निर्धार केला तो कुठेही मागं पळत पाहत नाही, कुठेही मागं जात नाही. आणि ओबीसीला न्याय देण्याची भूमिका ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून नेहमी राहिलेली आहे. आणि आपल्याला माहित आहे देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना ओबीसी करता मंत्रालय करण्याचं काम त्यांनी केलं. करोडोच्या निधीमध्ये ओबीसी करता योजना आणण्याचं काम त्यांनी केलं. आणि अशा वेळेस ओबीसीचे दिवस चांगले येत असताना काँग्रेसवाल्यांच्या पोटात दुखायला लागलाय. त्यामुळे काँग्रेसवाले हे मानसिकता यांची खचली आहे. त्यांना असं वाटायला लागलेलं आहे की या ओबीसी समाज काँग्रेस पासून दूर तर जाणार नाही ना. माझी आपल्या सर्व ओबीसी बांधवांना विनंती आहे, येणाऱ्या काळामध्ये या काँग्रेस या नालायक काँग्रेसला आपल्या जिल्ह्यातून हद्दपार करण्याची गरज आहे. आम्ही आशिषजी आपल्याला सांगू इच्छितो, आपण ओबीसीचं नेतृत्व करा, संपूर्ण ओबीसी समाज आपल्या सोबत आहे एवढंच या ठिकाणी आपल्याला सांगतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो. भारत माता की, भारत माता की. मोदी जी का ये अपमान, मोदी जी का ये अपमान, देश के इन गद्दारों को, राहुल के गद्दारों को, अरे मुर्दाबाद मुर्दाबाद, अरे मुर्दाबाद मुर्दाबाद. बोलो भारत माता की. अरे मोदी जी का ये अपमान, मोदी जी का ये अपमान. भारत माता की. यानंतर या निषेध सभेला उपस्थित असलेले योगेशजी वडीभासमे आपल्याला संबोधित करतील. या निषेध मोर्चाला प्रामुख्याने उपस्थित आमचे नेते आदरणीय आशिषजी देशमुख साहेब, या जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय सुधाकररावजी कोहळे साहेब, उपस्थित सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता बंधू आणि भगिनींनो, संपूर्ण देशातली हवा बदलत चाललेली आहे. संपूर्ण देशामध्ये एक वातावरण निर्माण झालं आहे आणि आता काँग्रेसच्या लोकांना वाटायला लागलं आहे की या देशामध्ये पुन्हा नरेंद्र मोदीचं सरकार येणार. आणि सरकार येणार आहे म्हटल्यावर काँग्रेसचे लोक हादरलेले आहेत. त्याला समजत नाही आता काय करावं. काँग्रेसचा एक कार्यकर्ता ज्याने काल परवा मोदीजीच्या फलकाला काळं फासलं आणि इकडे भारत जोडोला निघालेले राहुल गांधी, अरे भारत जोडो नाही आहे, हे भारत तोडा आहे. अरे तुमच्या लोकांनी या भारताचे 2 तुकडे केले, आता तू कशाला इथं भारत जोडायला निघालेला आहे. तुम्हीच आमच्यावर अन्याय केलेला आहे. आणि त्यांनी म्हटलं आहे की नरेंद्र मोदी हे तेली समाजाचे नाही आहे. आपल्याला माहित आहे या संपूर्ण भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ओबीसी समाज आहे. आधी आता त्यांनी तेल्याला हात लावलेला आहे. तेली समाजाला ओबीसीतून बाहेर काढण्याचं कटकारस्थान हे काँग्रेसनं चालवलेलं आहे, हे राहुल गांधींनी चालवलेलं आहे. हे तेली समाज यापुढे हे खपवून घेणार नाही. या संपूर्ण नागपूर जिल्ह्यामध्ये, भंडारा जिल्ह्यामध्ये, वर्धा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तेली समाज आहे. आणि मी तेली समाजाच्या नागपूर जिल्ह्याचा अध्यक्ष आहे. मी यांची मोठ्या शब्दामध्ये निंदा करतो. आणि हा काय आम्हाला तेली सांगणार, याला आपल्या स्वतःला माहित नाही की हा कोणत्या धर्माचा आहे. याच्या आजा पारसी, याची आजी हिंदू, याची माई इटालियन, आणि ह्या सांगणार कारण बाप मुसलमान. रामचंद्र कहे गए सिया से ऐसा कलयुग आएगा, माँ बाप की शादी चर्च में होगी, बेटा हिंदू कहलाएगा. हा नकली हिंदू
हा आम्हाला सांगण्यात केली ओबीसी मध्ये येत नाही. हा अरे हा खरं म्हणजे हिंदू आहे नाही, हा नकली हिंदू आहे. हा कार्यक्रमामध्ये जानवा घालून जातो. हा आता हिंदू आहेच नाही, आपण समजून घेतलं पाहिजे. आणि समोरच्या काळामध्ये मी ओबीसी समाजाला सांगतो आणि तेली समाजाला विशेष करून सांगतो की मोठ्या संख्येनं या गोष्टीच्या विरोधात गावागावात झाला पाहिजे. प्रत्येक घराघरामध्ये विरोध केला पाहिजे. आणि हा नलकट, हा नालायक राहुल गांधी तसा आपल्यासाठी चांगलाच आहे. बैताळ काही ना काही बोलत राहिला फायदा आपलाच होते. आणि हा पप्पू असे 10, 15, 20 पप्पू काँग्रेसनं आणखी फायदा करावे म्हणजे आपल्याला प्रचार करण्याचे कामच पडणार नाही. तरी बंधूंनो, या नालायक माणसाला इथून आता बाहेर काढलं पाहिजे. या नागपूर जिल्हा, वर्धा जिल्हा, भंडारा जिल्ह्यामध्ये ओबीसी समाज मोठ्या प्रमाणात आहे. एकही काँग्रेसची सीट निवडून येता कामा नये आणि आपल्याला येणाऱ्या काळामध्ये हे दाखवून द्यायचे. आणि हे आपण दाखवाल एवढंच या प्रसंगी बोलतो आणि आपल्या शब्दाला विराम देतो. नमस्कार. मुर्दाबाद. बोलो भारत माता की, भारत माता की. अरे राहुल गांधी मुर्दाबाद, राहुल गांधी मुर्दाबाद. ओबीसी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान, ओबीसी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान. यानंतर या निषेध सभेला बंडूभाऊ राऊत आपल्याला संबोधित करतात. नागपूर शहराचे अध्यक्ष बंटीजी कुकडे, ग्रामीणचे अध्यक्ष सुधाकररावजी कोहळे, आमचे आशिषजी देशमुख, भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्तागण, काँग्रेसच्या हाती आतापर्यंत जे काही उरलं होतं ते संपण्याच्या मार्गावर जेव्हा लागलं तेव्हा राहुल गांधी सारखा बैताळ पोट्टा हा इतर समाजासाठी आणि आमच्या नेत्यासाठी वेगळी भाषा बोलायला लागला. सुधाकरराव, अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की न्हावी समाजाच्या कर्पुरी ठाकूरांना मोदीजींनी यावर्षी भारतरत्न डिक्लेअर केला आणि न्हावी समाजासाठी एक मोठं वरस्थान दिलं. याच वर्षी मोदीजींनी न्हावी समाजावर पोस्टाचं तिकीट काढलं आणि काँग्रेसच्या आणि विरोधी पक्षाच्या लक्षात आलं की एक एक बहुजन समाज, ओबीसी समाज हा मोदीजीकडे जेव्हा जात आहे तेव्हा त्याचा काहीतरी विरोध आपण केला पाहिजे. बापाची जात कोणती, आईची जात कोणती, आजोबाचा धर्म कोणता, आजीचा धर्म कोणता, मी कोणत्या जातीत पैदा झालो हे ज्याला माहित नाही अशा व्यक्तीने ओबीसी माणसाची जात काढण्याचा त्याला कुठलाही अधिकार नाही. आणि म्हणून संपूर्ण या विदर्भातला ओबीसी असो किंवा महाराष्ट्रातला ओबीसी असो, या संपूर्ण ओबीसींनी आज एक शपथ घेतली पाहिजे की विदर्भात विरोधी पक्षाची एकही सीट खासदाराची आम्ही येऊ देणार नाही. हा विदर्भातला संपूर्ण ओबीसी गावागावात जाऊन तयार झाला पाहिजे की आमच्या नेत्याच्या विरोधात बोलणाऱ्या व्यक्तीच्या पक्षाची एकही तिकीट आम्ही या विदर्भात येऊ देणार नाही. आणि म्हणून तुम्हा सगळ्यांना विनंती करतो की या आंदोलनात जेवढे लोक आले त्यांचे धन्यवाद करतो आणि जे आपले आप्त मित्र परिवार आले नसतील त्यांना फोन करा. बावनकुळे साहेब येईपर्यंत आपण मोठा जल्लोष करू. धन्यवाद. मुर्दाबाद 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 मुर्दाबाद. या काँग्रेसचं करायचं काय, या राहुल गांधीचं करायचं काय. मोदीजी का ये अपमान, मोदीजी का ये अपमान. यानंतर आमच्या जिल्ह्याचे महामंत्री आदरणीय दिनेश भाऊ ठाकरे, यानंतर कळमेसरचे अध्यक्ष देवके भाऊ हे आपल्याला मार्गदर्शन करण्याची विनंती करतो. या निषेध सभेला आलेले सर्व सन्माननीय या नागपूर जिल्ह्याचे अध्यक्ष सुधाकररावजी कोहळे साहेब, या नागपूर शहराचे अध्यक्ष बंटीजी कुकडे, या ओबीसी
या महाराष्ट्राचे आशिष बाबू देशमुख, आमचे नेते आदरणीय डॉक्टर राजूजी पोद्दार आणि सन्माननीय सर्व सन्माननीय आमदार, उपस्थित सर्व पदाधिकारी बंधूंनो आणि भगिनींनो, आज आपण या निषेध सभेला इथे संविधान चौकामध्ये आपण उपस्थित आहोत. या आपल्या राहुल गांधींनी जे मोदी साहेबाबद्दल जे असंविधानिक जे वक्तव्य केलं, त्या वक्तव्याला त्यांना जाण पाहिजे की ह्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या वेळेस घटना लिहिली, ज्या घटनेमध्ये 340 कलम लिहिलं, त्या 340 कलम हे ओबीसी बहुजन समाजासाठी होतं. त्या बहुजन समाजासाठी जे तेली समाज हा 4337 जातीपैकी पहिला समाज आहे. ज्या तेली समाजाचा त्या ओबीसी समाजामध्ये हे केलं आहे. त्या ओबीसी समाजमध्ये मोदी साहेब येत नाही असं हे जे निदान केलं हे योग्य नाही. या बहुजन समाजाचा अपमान आहे, या संविधानाचा अपमान केलेला आहे. जे सांगतात संविधान धोक्यामध्ये आहे, अरे तुम्हाला काय मालूम संविधान धोक्यामध्ये आहे? तुम्हीच सांगता. या बहुजन समाज, या ओबीसी समाजामध्ये काय येत नाही, हे आपला तेली समाज काय येत नाही हे तुम्ही लोकांना सांगतात. आज मालूम नाही परिस्थिती अशी आहे. बहुजन समाजामध्ये इतर समाज यासाठी आंदोलन करताय की आम्ही बहुजन समाजासाठी येतो, कारण मोदी साहेबांनी बहुजन समाजाला एकत्र केलेला आहे आणि त्यांना माहित आहे की आज 4337 जाती एकत्र आल्या तर या भारतामध्ये या बहुजनाचं राज्य राहील, या मोदी साहेबांचं राज्य राहील आणि हे राज्य येऊ नये म्हणून अशा या घोषणा करतात की मोदी साहेबाचं हे तेली समाजात येत नाही. मी त्यांच्या जाहीर निषेध करतो की असा संविधान आपण हे करावं आणि संविधानचा अभ्यास करावा. त्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलं, अरे त्या देशाचं संविधान तुम्ही पहिलं एकदा वाचा आणि त्याच्यानंतर बाहेर निघा. एवढा निषेध बोलतो आणि 2 शब्द. मुर्दाबाद 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 मुर्दाबाद. अरे मोदी जी का ये अपमान, मोदी जी का ये अपमान, ओबीसी का ये अपमान, ओबीसी का ये अपमान. यानंतर आमच्या जिल्ह्याचे महामंत्री आदरणीय दिनेश भाऊ ठाकरे हे आपल्याला थोडक्यात 2 मिनिटांमध्ये मार्गदर्शन करेल. ओबीसी विषयी त्यांना विनंती करतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज या निषेध मोर्चाला उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे जिल्ह्याचे अध्यक्ष सुधाकररावजी कोहळे, शहराचे अध्यक्ष कुकडे साहेब, ओबीसीचं नेतृत्व महाराष्ट्रभर करणारी संपूर्ण टीम, आशिष बाबू देशमुख, अर्चनाताई ढेनकर, आमचे आमदार टेकचंद भाऊ सावरकर, पारवेजी, पोद्दार साहेब, संपूर्ण जिल्ह्याची टीम, शहराची टीम आणि या निषेध मोर्चाला खऱ्या अर्थानं आपला प्रतिसाद देण्याकरता उपस्थित झालेले आपण सर्व. मला इतकंच सांगायचं आहे, सगळ्या वक्त्यांचे आपण भाषण ऐकले, देशभरात निदर्शन होत आहे. या देशामध्ये जाती प्रथा ही नष्ट झाली पाहिजे, याच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून शाहू फुल्यांपासून छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत, अटलजीपासून तर अडवाणीजीपर्यंत सगळ्यांनी प्रयत्न केले, काम केलं आणि आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये हा देश कुठेतरी एक संघ बांधला गेल्याचं काम चालू झालं. अरे तुम्ही भारताचा का विश्वाचा गुरु म्हणून ज्याला 155 देश मान्यता करायला लागला आणि निवडणुकीच्या तोंडावर कुठे कुठे जातीचे भांडण निर्माण झाले पाहिजे, कुणा एका तेली समाजाचा अपमान करून ही व्यक्ती तेली समाजात येत नाही असं म्हणणाऱ्यांनो, अरे भारतात जन्मलेली प्रधानमंत्री झालेली व्यक्ती आणि मी तर नेहमी आम्ही सांगतो का कुठल्याच महापुरुषाला नेत्याला कुठली जात असते नसते तसं नाही, तो ज्या जातीचा आहे त्याचा सन्मान असते, परंतु तो सकल भारतीयांसाठी काम करणारा आमचा मोदीजींसारखा माणूस, जरा राहुल गांधी नालायक माणूस, अरे तू राहुल गांधी इधर उधर की बात मत कर, ये बता ये कांग्रेस पार्टी तूने क्यों डुबाई, तू पहले तेरी कांग्रेस की ख्याल कर. मोदीजींच्या नेतृत्वात हा देश अखंड आणि बलशाली बनणार आहे, कारण की संपूर्ण ओबीसी समाज नुसता तेली समाज नाही. टेकचंद भाऊ, तेली असो, कुणबी असो, माळी असो, बौद्ध असो, कोळी असो, साडी असो, 18 पकड जाती या देशाचं नेतृत्व मानलं, कारण की पहिल्यांदा जर कोणी योजना ओबीसीसाठी आणल्या तर आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी आणल्या. तुम्ही तर 75 वर्ष फक्त एका घराण्याचं काम केलं,
या महाराष्ट्रातलेच नाही या देशातले मोठे माणसं कसे मोठे करावे हे राहुल गांधी तुमच्या आजवीपासून तर तुमच्या आईपर्यंत काम केलं. या देशावर अधिराज्य फक्त गांधी घराण्याचं राहिलं पाहिजे म्हणून तुम्ही काम केलं. आणि आदरणीय मोदीजींनी या देशातल्या गरीब माणसाच्या हक्काची जागा त्याला कशी मिळाली पाहिजे याचं काम केलं. म्हणून इतकं सांगतो, हा एका समाजाचा अपमान नसून हा पूर्ण भारतवासियांचा अपमान आहे. आणि यासाठी सर्व जाती धर्म या ठिकाणी एकत्र उतरलाय. विदर्भातल्याच नाही तर देशातल्या बहुजन समाज या काँग्रेसला मतदान करणार नाही अशी विनंती या ठिकाणून करतो. राहुल गांधीचा जाहीर निषेध करतो. अरे मोदी जी का ये अपमान, मोदी जी का ये अपमान, मोदी जी का ये अपमान. हॅलो, सतीश भाऊ वडे, इकडे सुरू आंदोलन आपलं, आपण तिकडे आदरणीय या ते तिकडे सावलीत उभे आहे. शेवटचे ते सगळे आपले कार्यकर्ते बंधूंनो, आपण असे या 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 इकडे आगलावे भाऊ, आपण तुकडे तुकडे में राहिलो का असे आलो होते. मग हा चिवते आपल्याला 10 बोलते राहुल गांधी. या इकडे या या तिकडे शेवटचे उभे आहे मित्रांनो. या ओ राजू भाऊ या इकडे, असे का उभे राहता रे? या इकडे. हा द्या पुढची कमांड द्या. यानंतर आमदार आदरणीय टेकचंद भाऊ सावरकर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी या सभेला संबोधित करावं. आपले क्लस्टर प्रमुख आणि आदरणीय आमदार प्रवीणजी धटके साहेबांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं. आदरणीय आणि थोडं लांब लांब तिकडे जे सावलीत उभे आहे, ओ बांद्रे भाऊ या इकडे या. आधी इकडे सुरू आहे तिकडे सावलीत गोष्टी करून राहिले. या इकडे या लवकर लवकर. बेटे इकडे तिकडे. ते गळ्यात हात घालून आहे तो निळा टी शर्ट गॉगल लावले. हे बाबू बेटे इकडे तिकडे राहे. ओबीसी रामभाऊ असा विखरला आहे ना म्हणून हे जरा असे करते. या इकडे बेटे इकडे तिकडे राहते. काय तर तुमची व्हॅल्यू ठेवणार आहे तो राहुल गांधी. एक तर त्याला अक्कल नाही. टेकचंद भाऊ जरा राहुल गांधीची ऐशी तैशी करा. बोलो भारत माता की. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या. आज आपल्या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांच्याबद्दल अपशब्द काढणारे या देशाचे छोटे पप्पू आदरणीय राहुल गांधीजी यांचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आमचे सर्व नेते, आमचे जिल्ह्यातील शहरातील सर्व बंधू आणि भगिनी, खरं म्हणजे भारतीय जनता पार्टीला या देशामध्ये अब की बार 400 पार हा ज्या दिवसपासून संसदेमध्ये नारा माननीय मोदीजींनी सांगितला त्या दिवसपासून खरगेजी पासून तर गांधी परिवारापासून राऊत परिवारापर्यंत ही आग पसरलेली आहे. आणि या आगीमुळे बेभान झालेले काँग्रेसी काहीतरी बोलतात, कसे तरी चालतात. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीसाठी हे खऱ्या अर्थानं बरं आहे. येणाऱ्या काळात त्यांना माहिती आहे या देशामध्ये 60-70 वर्ष ज्यांनी राज्य केला, एक मोदीजी या देशामध्ये आले, या देशाचे प्रधानमंत्री झाले. आणि प्रधानमंत्री झाल्यानंतर काँग्रेसला साधा विरोधी पक्ष नेता होऊ शकले नाही. हा काँग्रेसचा दुर्दैव आहे. मित्रांनो, एक मोदी सारा काँग्रेस, हे सर्व काँग्रेसला उरून पुरणारा एक तेली या देशात ओबीसीची बाजू मांडणारा प्रधानमंत्री
या देशाला मिळालेला आहे. मोदीजींनी सांगितलं की या देशातला ओबीसी, या राज्यातला ओबीसी त्याला संरक्षण मिळालं पाहिजे. आणि पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वात ओबीसीचा स्वतंत्र या ठिकाणी मंत्रालय स्थापन करण्याचा काम भारतीय जनता पार्टीचे नेते माननीय देवेंद्र फडणवीसजी यांनी केला आहे. मित्रांनो, तेली समाजाशी जो टकरावेल तो चूर-चूर झाल्याशिवाय राहणार नाही. जिसके सामने तेली, जिसके पीछे तेली, उसका सब भला होने वाला है. और जो गड़बड़ करेगा उसका सत्यानाश हुए बगैर रहने वाला नहीं है. आणि म्हणून हा तेली एकटा नाही आहे, तर सारे जाती ओबीसी, तेली, कुणबी, सारे माळी, साऱ्या जाती ह्या एकत्र आहेत. आणि जेव्हा तेली, कुणबी, माळी साऱ्या जाती एकत्र आल्या तर या काँग्रेसला धुवा वाचणार नाही. या विदर्भात तुम्हाला माहिती आहे, या देशात हे विरोधी पक्ष बनवू शकले नाही. आणि म्हणून अभी आने वाले दिनों में कांग्रेस डूबने वाली है, जल्दी डूबने वाली है. इसके लिए मोदी जी के विरोध में राहुल भैया हमारे उल्टा बोल रहे हैं. राहुल भैया कौन है? इधर से आलू डालो, उधर से सोना निकालो. ऐसे हमारे राहुल जी, ये पप्पू भैया, भैया अपने भैया, ये भैया रहेंगे जब तक भाजपा बढ़ेंगी तब तक. ये भैया की बात जरूरी है. मी एवढा सांगेल कि जो हमारे ओबीसी से टकराएगा वो चूर चूर हो जाएगा और विदर्भ में इनको मट्टी नहीं मिलेगी. ये हमारा शब्द है. मेरे दोस्तों, आने वाले दिन अभी पास में है. देश में 400 से पार हमको करना है. और जो भाजपा के विरोध में एक छोटा पप्पू आया था, नागपुर का एक पिल्लू छोटा पप्पू, वो जिला परिषद में आया था, वो काला पोत के गया. वो काला हमने उसके मुंह पे मार दिया. वो सेंट्रल जेल की हवा खाने लगा है. उनके पिताजी के साथ, वडट्टीवार जी के साथ हम उस दिन बैठे थे. हमने बताया कि हमारे भैया कैसे है, तो बोले सब गड़बड़ है, भाजपा बड़ी खराब है. मैं बोला इसमें भाजपा से कभी टकराना नहीं. हम देखो, हमारे तरफ मत देखो, हमारे शरीर के तरफ मत देखो. हम बड़े बड़ों को हवा दिखाने वाले कार्यकर्ता. जब हमारे दिमाग में आता है ना नागपुर और सब ओबीसी वालों के, हम नागपुर के बड़े बड़े कांग्रेसी नेता उसको छोड़ते नहीं. ख्याल में रखना, हम सब हाँ. धन्यवाद, नमस्कार. मोदी जी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान. मोदी जी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान. ओबीसी का ये अपमान नहीं सहेगा हिंदू. यानंतर नागपूर शहराचे ओबीसीचे नेते, ज्येष्ठ आमदार आदरणीय कृष्णाभाऊ खोपडे यांना विनंती करतो की त्यांनी या सभेला मार्गदर्शन करावं, निषेध करावा. भारत माता की. अरे राहुल गांधीला लंब करायचं आहे तर नारा जरा जमून लागेल ना. भारत माता की, भारत माता की. वंदे वंदे. जय श्रीराम, जय श्रीराम. आज आपल्या महाराष्ट्र ओबीसी समाजाचे आपले नेते आशिषजी देशमुख साहेब, आपले शहराचे अध्यक्ष बंटीजी कुकडे,
ग्रामीणचे अध्यक्ष सुधाकररावजी कोहळे या सगळ्यांच्या नेतृत्वामध्ये आज आपण ओबीसी समाजाचं जे आंदोलन या ठिकाणी पुकारलंय त्या आंदोलनामागची भूमिका सगळ्यांनीच या ठिकाणी मांडली। मला तर हेच लक्षात येत नाही का राहुल गांधी हा ओबीसी समाजासाठी खाजून पूर्ण लंबी करून टाक काँग्रेस। आणि या देशामध्ये जे वातावरण निर्माण झालंय ओबीसी समाजाबद्दल विशेष करून त्यांनी जे टिप्पणी केली, आज ओबीसी समाज या संपूर्ण देशामध्ये राज्यामध्ये आणि ओबीसी समाजाचे नेते म्हणून आपले देशाचे पंतप्रधान यांनी लोकसभेमध्ये सांगितलं, अरे तुम्ही ओबीसी ओबीसी का करता, मी स्वतः ओबीसी देशाचा पंतप्रधान आहे। आणि म्हणून काँग्रेसले करारा जवाब देण्याचे काम, काँग्रेसले झापड मारण्याचे काम आज आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी केलं। आणि या राहुल गांधीला हे माहीतच नाही, कारण याची पैदाइश कोठची आहे हेच कोणाला माहीत नाही। तुम्ही अगर इतिहास पाहिला असेल देशाच्या संसदेमध्ये त्या दिवशी पुरावे सहित लोकसभेमध्ये सांगण्यात आलं। आणि कंटिन्यू अगर तुम्ही पाहिलं असेल जवाहरलाल नेहरू पासून फिरोज गांधी पासून तर राहुल गांधी पासून तर राजीव गांधी आणि इंदिरा गांधी पर्यंत यांनी सगळी भूमिका ओबीसी समाजाच्या विरोधामध्ये आजपर्यंत जाहीर केली आहे। आणि म्हणून हा राहुल गांधी हा कोणता आहे का आहे, हा इटलीमध्ये पैदा झाला का इंडियामध्ये पैदा झाला हेही सुद्धा कोणाला माहित नाही। आणि म्हणून या राहुल गांधीला भारताचे संविधान माहित नाही, या राहुल गांधीला अन्य जातीचं त्याला समजत नाही। आणि म्हणून वेगवेगळ्या प्रकारे टिप्पणी करून आपल्या सगळ्यावर प्राणघातक हमला करण्याचे काम या ठिकाणी होत आहे। माझी तर काँग्रेसवाल्याला चुनौती आहे, जे तेली समाजाचे उल्लू पुल्लू काँग्रेसमध्ये आहे त्यांचं टोन आज बंद आहे। मला तर आश्चर्य वाटते का एखादा नेता अगर एखाद्या समाजाविरुद्ध बोलते तर समाजाचे अन्य लोक आणि ओबीसीचे लोक हे तुटून पडण्याची आवश्यकता आहे। आणि म्हणून काँग्रेस हे चुप्प बसलेली आहे। जो महाराष्ट्राचा अध्यक्ष रोज फपल करत होता तो चुप्प आहे। महाराष्ट्राचे जे सकाळी 9 वाजतापासून ज्यांची टेप सुरू होत होती शिवसेनेचे काही लोक ते चुप आहे। आणि म्हणून भाईओ या ठिकाणी प्रामुख्याने या ठिकाणी ओबीसीच्या आंदोलनाच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला एकजूट होऊन या काँग्रेसवाल्याला सबक शिकवण्याची आवश्यकता आहे। आज त्यांचे होश उडले असेल, आज अगर तुम्ही वर्तमान पेपर वाचला असेल तर भारतीय जनता पक्ष एकटा 366 सीटा निवडून येणार अशा प्रकारचा सर्वे आजच आलाय। आणि म्हणून मोदीजीने सांगितलं का आमचे 370 आणि एनडीएचे 400 पार। आणि म्हणून याची पंढरी घाबरली आहे। हे का बोलतात का नाही बोलतात हे त्यांना समजत नाही। आणि म्हणून कोणत्या समाजाविरुद्ध कोणत्या नेत्याविरुद्ध ज्या पद्धतीने बोलण्याचे काम हे काँग्रेसवाले या ठिकाणी करत आहे। मला तर आश्चर्य वाटते, जे उद्धव ठाकरे हिंदुत्वाचा झेंडा घेऊन पुढे येणारे आज कोणत्या गाडीमध्ये बसले हेच कळत नाही। ती गाडी वारंवार पंचर होत राहते। आता पूर्ण देशाचं चित्र बदललंय, महाराष्ट्राचं बी चित्र बदललंय। आजच्या सर्वेमध्ये सांगितलं महाराष्ट्रामध्ये 39च्या वर सीटा येणार आहे। आणि म्हणून आजच्या या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून
मी आपल्या सगळ्याचे मनपूर्वक आभार मानतो. आपले महाराष्ट्राचे नेते, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष, ज्यांनी सगळ्या महाराष्ट्रामध्ये दौरा करून 45+ लोकसभा सीटा निवडून आणण्याचे जे संकल्प केला आहे, त्यांचे आपण टाळ्या वाजून या ठिकाणी स्वागत करावं. मी पुन्हा आयोजकाचे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. बोलो भारत माता की. अरे मोदी जी का ये अपमान, अरे मोदी जी का ये अपमान, मोदी जी का ये अपमान, कालच्या भारत जोडो यात्रेच्या दरम्यान काँग्रेसचा नेता राहुल गांधी ओबीसी संदर्भात जे चुकीचे वक्तव्य करतो, मोदीजींच्या संदर्भात जो चुकीचं वक्तव्य करतो, अशा या राहुल गांधीच्या विरोधामध्ये असलेल्या या निषेध आंदोलनासाठी उपस्थित झालेले भारतीय जनता पार्टीचे राज्याचे अध्यक्ष सन्माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, इथे उपस्थित असलेले सन्माननीय टेकचंदजी सावरकर, कृष्णाभाऊ खोपडे, सुधाकररावजी कोवळे, बंटीजी कुकडे, मंचावर उपस्थित असलेले आमदार प्रवीणजी दटके, सर्व सन्मान उपस्थित विकासजी कुंभारे, उपस्थित असलेले सर्व सन्मान्य कार्यकर्ता बंधूंनो, भगिनींनो, आपल्याला माहिती आहे की सातत्याने ओबीसीच्या संदर्भामध्ये चुकीचं वक्तव्य राहुल गांधींनी वेळोवेळी दिलाय. त्यांची खासदारकी देखील त्यासाठी गेलेली होती. सुप्रीम कोर्टाने त्या निमित्ताने त्यांची खासदारकी रद्द करण्याचं काम केलं होतं. अशा या परिस्थितीमध्ये या राहुल गांधींचा जो डीएनए आहे तो अँटी ओबीसी आहे. मी तुम्हाला सांगतो कसा. त्याचे वडील राजीव गांधी जेव्हा मंडल कमिशन रिपोर्ट व्हीपी सिंग सरकारमध्ये टेबल होत होता, मान्य करला जात होता, तेव्हा राजीव गांधींनी लोकसभेमध्ये विरोधी पक्ष नेता म्हणून पूर्ण ताकदीने त्या मंडल कमिशनचा विरोध केला, ओबीसी आरक्षणाचा विरोध केला. या राहुल गांधींच्या आजीनी इंदिरा गांधींनी 1980 पासून 84 पर्यंत आपल्या हयातीमध्ये मंडल कमिशनचा रिपोर्ट साधा पार्लमेंटमध्ये टेबल देखील होऊ दिला नाही. या राहुल गांधींचे आज पंजोबा पंडित नेहरू यांनी जर काका कालेरकर आयोग 1960च्या दशकामध्ये एक्सेप्ट केला असता तर या ओबीसींचा उत्कर्ष हा 50 वर्षापूर्वी झाला असता. पण नेहरू गांधी घराण्यांनी ओबीसींना आरक्षण नाही मिळावं यासाठी जंग पिछाडलं. आणि म्हणून मी म्हणतो की काँग्रेसचा, राहुल गांधीचा जर डीएनए कोणता आहे तर तो अँटी ओबीसी आहे. त्या तुलनेमध्ये आपण पाहिलं की सातत्याने भाजपाने ओबीसींना न्याय देण्याचं काम केलं. आज आपल्याला सांगताना आनंद वाटतो की या देशामध्ये जेवढे काही मुख्यमंत्री झाले त्याच्यामध्ये सगळ्यात जास्ती ओबीसी मुख्यमंत्री देण्याचं जर कोणी काम केलं असेल तर ते भाजपाने केलं आहे. या देशाला ओबीसी पंतप्रधान देण्याचं जो काम केलं असेल तर ते भाजपाने केलं आहे. आणि या तुलनेमध्ये आजपर्यंत एवढा 60 वर्षाचा पॉवर काँग्रेसनी कित्येक राज्यांमध्ये कित्येक वर्ष केला. फक्त 17% ओबीसी काँग्रेसनी मुख्यमंत्री म्हणून दिले. या तुलनेमध्ये बाकीचे जे लहान लहान पक्ष आहेत ज्यांना आपण ओबीसीचे पक्ष समजतो, फक्त 28% त्याच्यापैकी मुख्यमंत्री ओबीसीचे दिले. या तुलनेमध्ये बीजेपीने 40-45% आपल्या कमी कालावधीमध्ये या देशामध्ये विविध राज्यांमध्ये ओबीसीचे मुख्यमंत्री दिले. आज आपल्याला माहिती आहे की 21 मुख्यमंत्री ओबीसीचे आजपर्यंत ओबीसीचे झाले. आजच्या लोकसभेमध्ये 85 खासदार साहेब हे भाजपाचे ओबीसीचे आहे. आपल्या संपूर्ण बीजेपीच्या देशामध्ये 1358 जे आमदार आहे त्याच्यामध्ये 465 पेक्षा जास्ती आमदार हे भाजपाने ओबीसी समाजाला दिले आहे. आणि म्हणून एमएलसी तर आपल्याला 50% पेक्षा जास्ती ओबीसीने संपूर्ण देशामध्ये दिले आहे. सातत्याने ओबीसी समाजाला उत्कर्षाकडे नेण्याचं काम
उन्नतीकडे नेण्याचं काम, ओबीसी समाजाला आर्थिक संपन्नतेकडे नेण्याचं जर कोणी काम केलं असेल तर ते सन्मान्य नरेंद्रजी मोदी यांनी केलं आहे. प्रत्येक शासनाच्या योजनांमध्ये सर्वात जास्ती फायदा घेणारा जर कोणता समाज असेल तर तो ओबीसी समाज आहे, ओबीसी समाज आहे, ओबीसी समाज आहे. त्या तुलनेमध्ये काँग्रेसनी अन्यायाची भूमिका ही ओबीसी समाजावर सातत्याने घेण्याचे प्रयत्न केले आहे. मोदीजींना ओबीसी असल्यामुळे तुम्ही हिणवता. या काँग्रेसचा, या राहुल गांधीचा जेवढा धिक्कार केला पाहिजे तेवढा कमी आहे. राहुल गांधी मुर्दाबाद, राहुल गांधी मुर्दाबाद. मोदी जी का ये अपमान, मोदी जी का ये अपमान, ओबीसी का ये अपमान, ओबीसी का ये अपमान. आज अशा या धरणे आंदोलनाला उपस्थित असलेल्या बावनकुळे साहेबांनी विनंती करतो की आपण 2 शब्द मार्गदर्शन सर्वांना करावं. ओबीसी का ये अपमान, ओबीसी का ये अपमान, अरे ओबीसी का ये अपमान. भारत माता की वंदे, छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, जय श्री राम, जय जय श्री राम. हर 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 हर. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाजाचं आंदोलन सुरू आहे. राहुल गांधींना ओबीसीचा अपमान केल्यासंबंधी 2 वर्ष जेल झाली, खासदारकी गेली, वरच्या कोर्टाने खासदारकी बहाल केली, त्याबद्दल आमचं काही मत नाही. पण इटालियन परिवारात जन्म घेतलेला राहुल गांधी वारंवार ओबीसीचा अपमान करत आहे. आणि ज्या पद्धतीने काल पुन्हा एकदा भारत जोडो यात्रेमध्ये विश्वाचे नेते, देशगौरव, विश्वगौरव, युगपुरुष नरेंद्र मोदीजी, ज्यांना संपूर्ण विश्वानी लोकनेता म्हणून मान्यता दिली, 140 कोटी भारतीयांनी ज्यांना 2दा प्रधानमंत्री म्हणून या देशामध्ये निवड केली, असे आपले नेते माननीय प्रधानमंत्री मोदीजींच्या संदर्भाने पुन्हा एकदा इटालियन परिवारात जन्म घेतलेल्या राहुल गांधींनी मोदीजींचा अपमान केला. या ठिकाणी अनेकांनी सांगितलं, खरं तर काँग्रेसच्या सरकारने 1980 मध्येच मंडल आयोगाचा रिपोर्ट मान्य करून ओबीसींना आरक्षण द्यायला पाहिजे होतं. पण 1990-91 मध्ये व्हीपी सिंग सरकार आल्यानंतर मंडल आयोगाचा रिपोर्ट लागू झाला. 10 वर्ष काँग्रेस पार्टीने ओबीसीला आरक्षणापासून वंचित ठेवलं. आणि तोच इटालियन परिवारातला राहुल गांधी सांगतोय की मोदीजी ओबीसी नाही आहेत. खरं तर गुजरातमध्ये जेव्हा ओबीसी मध्ये मोळ, तेली समाजाचा ओबीसी म्हणून त्या ठिकाणी अंतर्भाव झाला, त्यावेळी काँग्रेसचं सरकार होतं. नंतर केशुभाई आले, मोदीजी नव्हतेच. पण मोदीजीवर काय म्हणाले की मोदीजींनी स्वतःची जात ही त्या ठिकाणी गुजरातमध्ये ओबीसी मध्ये टाकून घेतली. इतका निर्लज्ज, खोटारडा राहुल गांधी याला खऱ्या अर्थाने काय केलं पाहिजे कळत नाही. जूते मारायचे, जोडे मारा, जोडे जोडे.
आणि एवढंच नाही, राहुल गांधीचा कालचा व्हिडिओ जर बघितला, तुम्ही सर्व व्हिडिओ बघा. या महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेला माझी विनंती आहे, आपल्या माध्यमातून सर्वांनी व्हिडिओ बघा. ज्या चिडीने, ज्या रागाने त्यांचा बोलण्याचा आवेश बघितला तर ओबीसी समाजाची खरी चीड त्यांच्या बोलण्यामध्ये दिसली. बोलणं बघा राहुल गांधीचं काय होतं, ते काय बोलत होते, कशा पद्धतीनं ओबीसीचा विरोध करत होते. म्हणजे एखाद्या व्यक्तीला जसा व्यक्ती सहन होत नाही, एखाद्या व्यक्तीच्या मनात भरभरून द्वेष असतो, एखाद्याबद्दल जशी खुन्नस असतं, म्हणजे आता एखादी बंदूक भेटली का याला AK-47 टाकून मारूनच टाकायचं, इतका राग असतो. तेवढा राग ओबीसीच्या बद्दलचा काल राहुल गांधीच्या बोलण्यामधून होता. आणि त्यामुळे या देशातला 60% ओबीसी समाज काँग्रेस पार्टीला लाथा मारल्याशिवाय राहणार नाही, राहुल गांधीला लाथा मारल्याशिवाय राहणार नाही, असा कालचा व्हिडिओ आपण बघितला आहे. आणि म्हणून हा मोदीजींचा अपमान नाही आहे, समस्त ओबीसी समाजाचा अपमान आहे. समस्त काँग्रेस पार्टीने केलेल्या या अपमानाचा बदला जनता मतदानातून घेणार आहे. आणि या ठिकाणी या इटालियन परिवारामध्ये जन्म घेतलेला राहुल गांधीला सबक शिकवणार आहे. आता बंटी कुकडे, सुधाकरराव कोळे, तुम्ही काय योजना केली मला माहित नाही सबक शिकवण्याची. ती योजना तुम्ही केलीच असाल. आमच्या महिला तर चप्पल घेऊनच आल्या आहेत, आमच्या बहिणी. खरं तर ह्या चप्पल तर लागेलच, पण संपूर्ण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये असा करंट लागणार आहे, मोदीजींचा आणि ओबीसी समाजाचा अपमान केला म्हणून अशी चपराक मिळणार आहे की राहुल गांधी पुन्हाही भारत जोडो यात्राही करणार नाही आणि इटलीमध्ये परत गेल्याशिवाय राहणार नाही, हा देश या ठिकाणी दाखवून देणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगेल, जास्त वेळ घेणार नाही, की हा अपमान आज विसरायचा नाही आहे, या आंदोलनात विसरायचा नाही आहे. इथनं गेला समस्त ओबीसी समाजामध्ये या अपमानाचा बदला घेण्याची आग त्या ठिकाणी तयार करायची आहे. या ठिकाणी आलेले सर्व नेते, आलेले सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते एकाहून एक या ठिकाणी तुम्ही क्षमतावान आहात. तुम्ही आपापल्या भागामध्ये, तालुक्याच्या ठिकाणी उद्या गाव चलो अभियान करायचं आहे, बूथ चलो अभियान करायचं आहे. पण या गाव चलो बूथ चलो अभियानामध्ये राहुल गांधीचाही बदला घेण्याचा निर्णय आपापल्या गावामध्ये करायचा आहे. आणि म्हणून मी एकदा पुन्हा ओबीसी आघाडीचं आशिष देशमुख आपले प्रभारी आहेत राज्याचे, त्यांचं संजय गातेजी ओबीसीचे अध्यक्ष, आपले ओबीसीचे सर्व नेते, आमचे अध्यक्ष बंटी कुकडेजी, आमचे अध्यक्ष सुधाकर कोळेजी, आमचे सर्व आमदार यांचं मी या ठिकाणी खऱ्या अर्थाने ही जे आग आहे, ही ओबीसी समाजाचा अपमान करणारी ही आग, ही पुढच्या काळात ही आपण ही ज्वलंतपणे पेटवावी. ओबीसीचा अपमान करण्याची हिंमत या देशामध्ये कुणाची होणार नाही, या महाराष्ट्रामध्ये कुणाची होणार नाही. आणि कारण नाना पटोलेंनी उत्तर दिलं पाहिजे. नाना पटोलेजी, जरा सांगा तुमच्या राहुल गांधीला की ओबीसी समाजाचा अपमान केल्यानंतर खरं तर नाना पटोलेकडनं माझी अपेक्षा होती की नाना पटोले, ओबीसीचा अपमान केल्यासंबंधी तुम्ही राजीनामा द्यायला पाहिजे होता, तुम्ही काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला पाहिजे होता. कारण तुम्ही स्वतःला ओबीसी मानता, तुम्ही ओबीसी आहात, त्या ठिकाणी ओबीसीचे दाते मानता, ओबीसी करता तुम्ही कळवळ दाखवता. पण तुम्ही कालपासून राजीनामा का दिला नाही? नाना पटोले, तुमच्यात हिंमत असेल तर राहुल गांधींनी ओबीसीचा अपमान केल्यासंबंधी, राहुल गांधींनी अपमान केल्यासंबंधी नाना पटोलेंनी राजीनामा दिला पाहिजे का नाही? नाना पटोलेंनी राजीनामा दिला पाहिजे की नाही? नाना पटोलेंनी राजीनामा दिला पाहिजे की नाही? जर नाना पटोलेंनी राजीनामा दिला नाही तर त्याला ओबीसी म्हणून घेण्याचा अधिकार नाही. कारण ओबीसीचा अपमान राहुल गांधींनी केलाय. आणि म्हणून राजीनामा पहिला कोणी दिला पाहिजे? नाना पटोले जे राजीनामा द्या. वडट्टीवार खूप काय सांगतात, आम्ही ओबीसीचे असे, ओबीसीचे तसे.
वडट्टीवार तुम्ही राजीनामा देणार आहे का? स्पष्ट करा. कारण ज्या पद्धतीने राहुल गांधीने मोदीजीचा अपमान केला, तो मोदींचा नाही ओबीसी समाजाचा अपमान केला आहे. आणि वडट्टीवार तुम्ही राजीनामा द्या, नाना पटोले तुम्ही राजीनामा द्या. खरं तर तुम्हाला समजू खरे ओबीसीचे कैवारी आहेत. तुम्ही जर राजीनामा दिला नाही तर तुम्ही त्या ठिकाणी नाटक करताय, नौटंकी करताय असं या ठिकाणी समजू. तुम्हाचंही त्या ठिकाणी पितळ उघड झालं असं समजू. आणि म्हणून या ठिकाणी मी पुन्हा एकदा इटालियन परिवारात जन्म झालेला हे पार्सल इटलीमध्ये वापस पाठवण्याकरता संपूर्ण देशामधून सुरुवात करा. आणि आज नागपूरमधून एक सुरुवात झाली आहे, महाराष्ट्रात सुरुवात झाली आहे, देशामध्ये सुरुवात झाली आहे. हे इटलीला पार्सल वापस पाठवायचं की नाही? नाना पटोलेंनी राजीनामा दिला पाहिजे की नाही? वडट्टीवारांनी राजीनामा दिला पाहिजे की नाही? नाना पटोले जरा संध्याकाळपर्यंत राजीनामा पाठवा, वडट्टीवार संध्याकाळपर्यंत राजीनामा पाठवा. हा आवाज जर त्यांच्यापर्यंत जात असेल तर आवाज ऐकून घ्या. भारतीय जनता पार्टी नाना पटोले तुम्हाला राजीनामा मागतायत, वडट्टीवार तुम्हाला राजीनामा मागतायत. खऱ्या अर्थाने ओबीसीचा अपमान करणाऱ्या काँग्रेस पार्टीच्या नेत्यांचा मी धिक्कार करतो. आणि या ठिकाणी आजपासून आंदोलन जरा जोरात सुरू करावं अशी विनंती. इतकं तीव्र आंदोलन करा, इतकं तीव्र आंदोलन करा. महिलांनी आपलं आंदोलन सुरू करा, युवकांनी आपलं आंदोलन सुरू करा. या ठिकाणी आपलं आंदोलन जोरात चालू करावं. आणि पुढच्या काळामध्ये ओबीसीचा अपमान कोणी करणार नाही एवढं तीव्र आंदोलन आपण करावं एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. देश के इन गद्दारों को राहुल गांधी मुर्दाबाद. जरा जोरात. ओबीसीचा अपमान झालाय. राहुल गांधी मुर्दाबाद. मदन राहुल गांधी मुर्दाबाद. अरे राहुल गांधी मुर्दाबाद. इटलीवाल्या बाईच्या पोराचा निषेध असो. अरे देश के इन गद्दारों को जूते मारो सालों को. देश के इन गद्दारों को जूते मारो सालों को. अरे देश के इन गद्दारों को. ओबीसी के गद्दारों को जूते मारो सालों को. अरे ओबीसी के गद्दारों को जूते मारो सालों को. मोदी जी के सम्मान में भाजपा मैदान में. जय श्री राम. जय जय श्री राम. जय श्री राम. जय जय श्री राम. जय श्री राम. जय जय श्री राम. छत्रपति शिवाजी महाराज की जय. भारत माता की जय. गौ माता की जय. गंगा माता की जय. श्री राम जन्मभूमि की जय. श्री कृष्ण जन्मभूमि की जय. श्री काशी विश्वनाथ की जय. पवन सुत हनुमान की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. बोलो रे भाई सब भक्तन की जय. सनातन हिंदू धर्म की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. अरे राहुल गांधी मुर्दाबाद. मुर्दाबाद मुर्दाबाद राहुल गांधी मुर्दाबाद. मुर्दाबाद.